झी 24 तास एक पाऊल पुढे। लोकल बॉडी टॅक्स म्हणजेच एलबीटीच्या मुद्द्यावर व्यापारी संघटना आणि राज्य सरकारमधला वाद अजूनही कायम आहे। एलबीटीच्या विरोधात मुंबईतल्या व्यापारी संघटना आक्रमक झाल्या आहेत। घाऊक व्यापाऱ्यांसह आता किरकोळ व्यापाऱ्यांनीही बंद पुकारलाय। त्यामुळे जीवनावश्यक वस्तूंचा तुटवडा निर्माण होण्याची शक्यता आहे। सरकारकडून मागण्यांचा विचार होत नसल्याने एलबीटीच्या मुद्द्यावर व्यापाऱ्यांनी आंदोलन अधिक तीव्र केलंय। गेल्या 15 दिवसांपासून संपावर असलेल्या घाऊक व्यापाऱ्यांच्या साथीला आता किरकोळ व्यापाऱ्यांनीही संपाच्या मैदानात उडी घेतली आहे। संपात उतरलेल्या व्यापाऱ्यांनी आज दुकानं बंद ठेवलीच, शिवाय रस्त्यावर मानवी साखळी करून सरकारच्या धोरणांचा निषेधही केला। मुंबईतल्या मरीन लाईन्स परिसरात रास्ता रोको करण्याचाही प्रयत्न करण्यात आला। एलबीटी कर प्रणालीपेक्षा व्हॅट कर प्रणाली अधिक योग्य असल्याचं व्यापाऱ्यांचं म्हणणं आहे। महाराष्ट्र को बिल्कुल कंगाल करने वाला ये टैक्स है और हमारी इतनी मिन्नतों के बाद 15वां दिन है आज ये बंद का, और अब तो ये उग्र स्वरूप ले लिया। हम जितना टैक्स वो मांग रहे हैं उतना पूरा टैक्स नहीं, बल्कि उससे थोड़ा ज्यादा भी लग जाएगा तो हमको टेंशन नहीं है। लेकिन एक नया असेसिंग अथॉरिटी नहीं चाहिए, एक नया डिपार्टमेंट नहीं चाहिए। वेट के अंतर्गत इसको ले आए और वेट के अंतर्गत हम उसको जो भी टैक्स बनता है उनका पूरा देने को तैयार है। एलबीटीच्या माध्यमातून जाचक इन्स्पेक्टर राज सुरू होण्याची भीती व्यापाऱ्यांना आहे। कितीही कर भरू पण एलबीटी नको अशी निर्वाणीची भाषा व्यापाऱ्यांनी सुरू केली आहे। सरकारला 72 तासांचा अल्टिमेटम देण्यात आला असून त्यानंतर आंदोलन अधिक तीव्र करण्याचा इशारा व्यापाऱ्यांनी दिलाय। 72 आवर्स का अल्टीमेटम दिया है, तो शायद हमारे को सरकार को ऐसा कह रहे हैं कि इस प्रकार से अगर आप हमारे व्यापारियों की आमदनी को छीनेंगे, अगर टैक्स इतना सारा डालेंगे, अगर इंस्पेक्टर राज डालेंगे तो ये व्यापारी उसके लिए रेडी नहीं है। वैट के ऊपर अगर कोई टैक्स डाल रहे हैं तो उसके लिए हम तैयार है मीटिंग के लिए। अगर वो नहीं हो रही है 72 आवर्स में तो शायद उसका आंदोलन है उग्र स्वरूप एक लेगा। होलसेल व्यापाऱ्यांसोबत किरकोळ मालाचे व्यापारीही संपात उतरल्याने जीवनावश्यक वस्तूंची टंचाई निर्माण होण्याची शक्यता आहे। सरकार आणि व्यापाऱ्यांच्या संघर्षात सर्वसामान्य वेठीस धरले जाऊ नयेत अशी माफक अपेक्षा व्यक्त केली जाते। अमित जोशी, झी मीडिया, मुंबई। झी 24 तास एक पाऊल पुढे।